आपकी अदालत मध्ये पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर आरोप आहे की त्यांना स्वतःचेच वेड आहे। मान साहेब, मी बघतो की आजकाल तुम्ही स्वतःवरच फिदा आहात। तुम्ही स्वतःलाच आरशात बघून म्हणता मान साहेब आणि म्हणता की तुसी कमाल किद्दा मान साहेब। मी पार्लमेंटमध्ये पण सहज एकदा बोललेलो की मी आरशासमोर उभा राहतो आणि स्वतःला साहेब म्हणतो, मान साहेब क्या बात है। स्वतःचा आदर सगळ्यात आधी स्वतः करा, जर बाहेरून आदर हवा असेल तर। रजतजी, हे तरुण बसलेत, मी यांनाही सांगू इच्छितो, अंड्याच्या नशिबात तुटणंच लिहिलंय। अंड्याला तर नक्कीच तुटायचं आहे, पण ते अंड जर बाहेरच्या शक्तीने तुटलं तर त्याच्या आतला जीव मरतो, आणि जर ते अंड आतल्या शक्तीने तुटलं तर जीवन सुरू होतं। तुम्ही कोण आहात ते तुम्ही स्वतः ठरवा, नाही की बाहेरचं येऊन कोणी ठरवणार की तुम्ही हे बना, तू ते बनू शकतोस, तुझ्याने हे होणार नाही, तू ते करू शकतोस। तुम्हाला सगळं माहिती आहे की सगळ्यात मोठे जज आणि सर्वात मोठे क्रिटिक्स तुम्ही स्वतःच असता। तुमचे जज होते नवज्योत सिंग सिद्धू। हो, तर सिद्धू साहेब म्हणतात की पिवळी पगडी घालून कोणी भगतसिंग नाही बनत। भगतसिंगने तर देशासाठी आपलं बलिदान दिलं होतं, भगवंत मानने तर पंजाबला गुलाम बनवलं आहे। पण मी कधी म्हणालो मी भगतसिंग झालोय? मी तर त्यांच्या पायाखालच्या धुळीच्या बरोबर देखील नाही। 23व्या वर्षी त्यांनी बलिदान दिलं देशासाठी, मग पण आपल्या पूर्वजांना फॉलो तर करू शकतो आपण की त्यांच्या स्वप्नातला भारत कसा होता किंवा कसा असला पाहिजे होता। भगतसिंगजींना कधी पण असं नाही चिंता होती की देश स्वतंत्र होईल की नाही, त्यांना माहिती होतं देश स्वतंत्र होणार, पण त्यांना सगळ्यात मोठी काळजी ही होती की स्वतंत्र झाल्यानंतर देश कोणाच्या हाती जाईल। तर मग काळजी योग्य सिद्ध झाली ना, की आज पुन्हा 75 वर्षानंतर आपण बाहेरची बीजे रोवतोय, जी काढण्यासाठी भगतसिंग सारखे, शहीद उधमसिंग सारखे यांना लढाई करताना करतार सिंग सराफा, राजगुरू सुखदेव आपले योद्धा फाशीवर चढले इंग्रजांना देशाबाहेर काढण्यासाठी। आज आपण 30-40 लाख रुपये ट्रॅव्हल एजन्सीजकडे उभे आहोत इंग्रजांपर्यंत पोहोचण्यासाठी। काय केलं मग आम्ही? भगतसिंग यांच्या स्वप्नांचं स्वातंत्र्य जर पिवळ्या रंगाची पगडी घालून जर कुठे जाते, यात तर कोणाला काही अडचण आली नाही पाहिजे। तसंही सिद्धू साहेब तर सिनियर आहेत, माझे जज होते ते लाफ्टर चॅलेंजमध्ये, आणि काही वेळेला आम्हालाच कळायचं नाही की असं आम्ही काय बोललो की ते हसायचं थांबतच नाहीत। तर म्हणजे त्यांचे वेगळे विचार आहेत, त्यांचा स्वतःचा अंदाज आहे। आता काँग्रेसमध्ये, पहिले BJPमध्ये होते, पण त्याआधी अकाली दलमध्ये पण होते, आणि त्यांचा स्वतःचा विचार आहे, एकच शेर आहे, तोच मोदींसाठी आहे, तोच आसारामसाठी आहे, तो सोनियासाठी आहे, तो मनमोहनसाठी आहे, तो कमीत कमी मी परिस्थितीनुसार तरी बोलतो ना, की आज हे नाही बोलायचं, ते तर बोलायला लागले की बोलतच राहतात। पण एकेकाळी तर तुम्ही म्हणायचात की मी त्यांचा फॅन आहे, माझे रोल मॉडेल आहेत सिद्धू साहेब। बरोबर आहे, मी क्रिकेटमध्ये फॅन आहे त्यांचा, जेव्हा ते ओपनर यायचे, आजही आहे। श्रीकांत सोबत यायचे ओपनर, तर तेव्हा क्रिकेट पाहायचो, तर सिद्धू साहेबांचा फॅन होतो, यात तर तुम्हाला काहीच हरकत नसावी। पण राजकारणात मी ऐकलंय की एकदा अशी संधी होती जेव्हा अरविंद केजरीवाल त्यांना आम आदमी पार्टीचा पंजाबमधील चेहरा बनवणार होते। मी स्वतः अरविंदजींकडे ऑफर घेऊन गेलो होतो की जर नवज्योत सिंग सिद्धू यांना यायचं असेल पक्षामध्ये, जर ते म्हणत असतील की मला मुख्यमंत्री बनवा, तर तुम्हाला मला विचारण्याची गरज नाही, तुम्ही बनवून टाका, मी त्यांच्या ते वरच्या पदावर राहतील, मी काम करीन। माझा उद्देश फक्त पंजाब वाचवणे, पंजाबला ड्रग्सपासून, पंजाबला हे जे आमचं ब्रेन ड्रेन होतं आहे, तरुणाई पळते आमची, तरुण कॅनडा अमेरिकेत पळतोय, मग ह्यात माझ्यासाठी कोणती खुर्ची महत्त्वाची नाही ठरत। पण त्यांनी म्हटलं की मी तिथे जाईन, तर मग आपण काय करू शकतो? बघा, तुम्ही नेहमी म्हणता की पंजाबमध्ये बदल घडवण्यासाठी आलो आहे, सिद्धूजी म्हणतात की ते बदल घडवण्यासाठी आले नाहीयेत। 1.5 वर्षात त्यांनी कोणताही बदल केला नाहीये, भगवंत माननी त्यांची फक्त पत्नी बदलली आहे।
बघा, यावरून समजतं की एवढा बदल घडवला आहे की ते मुद्द्यांवर बोलूही शकत नाहीत. मी दुसरं लग्न केलं, कायदेशीर लग्न आहे. गुरु ग्रंथ साहेबजी त्यांना घरी बसवल्यानंतर 4 लावे घेतले. यात कोणाला काही अडचण आहे? हा मुद्दा आहे पंजाबचा. सिद्धू साहेब म्हणतात ना, सिद्धू साहेब ना बदल झाला नाही, त्यांनी फक्त पत्नी बदलली. सिद्धू साहेबांना कमीत कमी हे तर लक्षात ठेवलं पाहिजे होतं. त्यांची आई पण दुसरी होती. ज्यांची स्वतःची घरं काचेची असतात ते दुसऱ्याच्या घरावर दगड नाही मारत. माझी बायको आहे, डॉक्टर आहे, MBBS डॉक्टर आहे. तिला राजकारणात आता ती आलीच नाही आहे. हां, सोशल फंक्शन्स अटेंड करते ती. तरी तिच्यावर येऊन तुम्ही इतक्या खालच्या पातळीवर खाली येऊन तुम्ही कमेंट्स करतात, चांगलं नाही वाटत. व्यक्तिगत चांगलं नाही वाटत. मी तुमच्याशी सहमत आहे. या प्रकारच्या कॉमेंट्स नाही केल्या पाहिजे. अशा गोष्टी सार्वजनिक विचारांमध्ये नाही. जर त्यांना अशाच पिचवर खेळायचं असेल तर माझ्याकडे पण शॉट आहे. ज्या दिवशी त्यांनी हे वक्तव्य केलं तेव्हा जिथे जेवढे बसले होते त्यातील 80% लोकांची दुसरी आहे किंवा त्यांच्या वडिलांची दुसरी तिसरी आहे. तुम्हाला सगळ्यांचीच माहिती. मुख्यमंत्री आहे ना मी पंजाबचा. आजकाल त्यांची मैत्री बादल कुटुंबियांसोबत खूप वाढलेली आहे. ते मजिठिया साहेबांना म्हणाले की आता गळाभेट घ्यायची वेळ झाली आहे. त्यांनी तर सिद्धू आणि मजिठिया एकमेकांसोबत म्हणजे एकमेकांना शिव्या देण्यापर्यंतही जायचे. एकमेकांविरुद्ध लढले आणि दोघेही हरले. जिंकलं कोण? जीवन ज्योत कौर NGO चालवणारी आमची मुलगी जिंकली. दोघेही हरले. एका कार्यक्रमात दोघांनी मिठी मारली की या या या. लोकांना आपल्याला फसवल्यासारखं वाटतं. मग की यांच्या मागे लागून आम्ही आमच्या काकाशी, मामाशी, आमच्या नातेवाईकांशी आम्ही बोलणं बंद केलं की तो या बाजूला आहे, हा त्या बाजूला आहे. या दोघांचं एकत्र संघटन होतं. तर सर, जर करायचं असेल ना तर पूर्ण करा. तो शेर आहे ना की दुश्मनी करनी है तो जमके करो, मगर ख्याल इतना रहे कभी दोबारा दोस्त बने तो शर्मिंदा ना हो. पण आता दोघे खजील आहेत. मात्र या दोघांची मैत्री जी आहे ती भगवंत मान यांच्या विरोधात आहे. जी भाषा सिद्धू बोलतात तशीच भाषा सुखबीर बादल सुद्धा बोलत आहेत. सुखबीर बादलनी अलीकडेच असं म्हणाले की हा चीफ मिनिस्टर वेडा आहे. खरं काय ना की हे प्रकाश सिंग बादल हरले, सुखबीर बादल हरले, त्यांचा जावई पण हरला, त्यांचा मेहुणा पण हरला, त्यांचे नातेवाईक हरले, त्यांचा पुतण्या हरला, कॅप्टन अमरिंदर सिंग हरला, चन्नी हरला, सगळेच हरले. आता त्यांना ही गोष्ट सहन होत नाही की एका शिक्षकाचा मुलगा मुख्यमंत्री कसा बनला. याचा अर्थ ते 3.5 करोड लोकांना शिव्या देतात की त्यांनी वेड्याला निवडलंय. आणि सुखबीर बादल कधी शहाणपणाच्या गोष्टी बोललेत सर? सुखबीर बादल मंचावर सांगत होते प्रकाश सिंग बादल दिवंगत आहेत, आता जगात नाही आहेत. सुखबीर बादल बोलतायत स्टेजवर एकदा नाही 2-3 वेळा की इथे बसलेत सरदार प्रकाश सिंग बादल, हे माझ्या वडिलांसारखे आहेत. बादल साहेबांना सांगावं लागलं मी वडीलच आहे, वडिलांसारखा नाही. आता काय सर, हे जे आहेत ना, हे जे मोठ्या मोठ्या शाळांमध्ये शिकले आहेत ना, डोंगरावाल्या शाळांमध्ये, यांना 100च्या वरचे आकडे येतात, खालचे तर येतच नाहीत. आता जर यांना 144 करोड म्हणायचं असेल ना तर हे म्हणतात 144 करोड. 100 तर माहिती आहे पण 44ला 44 नाही म्हणू शकत आहे. तर सर हे तिथून शिकून तर आलेत
पंजाबच्या कल्चरबद्दल तर काही माहीत नाही आहे, कुणाला काहीही सांगत असतात. आता सिद्धू साहेब म्हणतात की मी ह्यांना मजनू मान म्हणतो. बोलत असतील. कोण आहेत सिद्धू? सिद्धू साहेब कोण आहेत? आमदार आहेत? तुम्ही त्यांना काही शिल्लकच नाही नाही. ठेवलं. सिद्धू साहेब कोण आहेत सर? काँग्रेसचे कोणी अधिकृत आहेत? नाहीयेत. काय आहेत ते? तुमचे जज, तुमचे गुरु, तुमचे नाही रोल नाही मॉडेल. नाही. नंतर हरलेले आहेत ते सर. आणि त्यांचे दुसरे साथीदार सुखबीर बादल, ते तर डेप्युटी चीफ मिनिस्टर होऊन गेलेत. त्यांनी सरकार चालवलं आहे. ते म्हणतात की भगवंत मान इतकी दारू पितात की 7-7 दिवस गायबच असतात. मागच्या 12 वर्षापासून ते असं म्हणतात. भगवंत मान दिवस रात्र दारूच्या नशेत धुंद असतात. तुम्ही मला सांगा सर, तुमचे कोणी मित्र असतील, नातेवाईक असतील, तुमचे पण असतील, जे मागच्या 12 वर्षापासून दिवस रात्र दारू पित आहेत, ते आता जिवंत आहेत? नाही आहेत ना? नाही आहेत ना? मग माझं कुठे लोखंडाचं लिव्हर आहे सर? यांच्याकडे काही नसतं बोलायला, तेव्हा ते म्हणतात हा तर असा आहे. मी तर सकाळी 6 वाजता उठून पहिली फाईल मागून घेतो आणि इतकं काम जे 70 वर्षात झालं नाही ते आम्ही 1.25 वर्षात केले. पंजाबमध्ये वीज 88% घरांमध्ये वीज मोफत येते सर. आणि त्यात असं पण नाही आहे की आम्ही BPL कार्ड वगैरे काही केलं आहे. आम्ही म्हटलं 600 युनिट फ्री आहे, 2 महिन्यांनी बिल येतं. 600 युनिट. तुमच्या घरी 4 AC लावले असतील आणि तरीही 600 युनिटपेक्षा कमी असेल तर तुम्हाला विजेचे बिल शून्यच येईल. वीज आहे माझ्याकडे पंजाबमध्ये, निर्माण केली आहे मी. झारखंडमध्ये पचवाडा कोल माईन आहे पंजाब सरकारची, 2015 पासून बंद पडलेली, ती मी चालू केली. आता पॅडी सीझन येईल, परवापासून सुरू होणार आहे. 52 दिवसांचा कोळसा पडून आहे माझ्याकडे सर. याआधी इतका कधीही कोळसा आमच्याजवळ थर्मल प्लांटवाल्यांकडे नव्हता. फक्त बातम्या यायच्या की 5 तास पुरेल एवढाच कोळसा आहे, 4 तास पुरेल इतकाच कोळसा आहे. तर सर, जर इच्छाशक्ती असेल काही करायची तर सगळं होऊन जातं सर. बघा, समस्या ही आहे की तुम्हाला इतके मोठे स्टार आहात तुम्ही की तुम्हाला टाळ्यांची सवय झाली पाहिजे, पण जेव्हा राजकारणात येतात तेव्हा शिव्यांची पण सवय होते. जेव्हा पण तुम्ही सिस्टम बदलण्याबद्दल बोलता, कोणती व्यवस्था बदलण्याची गोष्ट करता, तर त्या व्यवस्थेचे लाभार्थी आहेत ना, जे लाभ घेतात ते बाउन्स बॅक करतात की असं कसं होऊ शकतं, हे बदलू शकत नाही. तर ते शिव्या देतात सर. मग ते तुमचा अपमान करतील, काही जुनं पुराणं बाहेर काढतील, हे करू ते करू, जेणेकरून हा व्यक्ती इथेच थांबेल आणि फक्त आम्हीच याचा लाभ घेऊ शकू. तर ही व्यवस्था, जगातली पहिली रेल्वेगाडी आणि जगातल्या पहिल्या विमानाला विरोध झाला होता. हे असं कसं हवेत उडू शकतं, असं कसं लोखंडी रुळावरून आपण चालवू शकतो. आता त्यांचे उरले सुरले ज्यांचे खापर आहेत ना, ग्रेट 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 ग्रँडफादर जे विरोध करायचे त्यांना तिकीट मिळत नसतील, आज वेटिंग लिस्टमध्ये असतील. मग असं काही नाही आहे. अपमान गिळायला शिका. अण्णाजी म्हणाले होते, अपमान गिळायला शिका राजकारणात, इथे तुमची प्रशंसा नाही होणार. यावरून एक मी मजेदार किस्सा सांगतो. एक माणूस होता, प्रत्येक गोष्टीत कमीपणा दाखवायचा, प्रत्येक गोष्टीत नकारात्मक दृष्टिकोन असलेला माणूस होता. प्रत्येक गोष्टीत तो त्रुटी काढायचा. त्याचे मित्र पण खूप त्रासलेले होते. अरे यार, प्रत्येक गोष्टीत चुका काढतो. त्यांना एक कुत्रा भेटला रस्त्यात. मित्रांनो, तो कुत्रा पाण्यावर चालायचा सर, पाण्यावर चालायचा. ते म्हणाले, यात काय चुकी काढतो ते बघूया, त्याला बोलवा. त्याला बोलवलं. त्याला म्हणाले, हे बघ. त्यांनी कुत्रा इथून सोडला स्विमिंग पूलमध्ये. कुत्रा पाण्यावर चालून स्विमिंग पूलच्या दुसऱ्या बाजूला निघून गेला. ते म्हणाले, सांग आता याच्याबद्दल तू काय बोलशील? तो म्हणाला, मला समजलं की कुत्र्याला पोहता येत नाही. असेच आहे ते लोक सर, जे मनात येतं ते ठरवून मोकळे होतात. अरविंद केजरीवालला शिव्या द्या, भगवंत मानला शिव्या द्या, देत राहा शिव्या तुम्ही, तुमचा स्वभावच आहे तसा तो. काम करत जा, पब्लिकसाठी काम करत जा. एकदा खूप सुंदर कविता तुम्ही ऐकवली होती, बात चली है. हो, बात चली थी, बात चली थी. 56 इंच का सीना दिखाने से बात चली थी, भारत को डिजिटल बनाने से बात चली थी, बुलेट ट्रेन लाने से. ते मग सगळं हवा झालं की काय? समस्या ये की बातच मिळत नाही, बात गेली कुठे?
मन की बात. मोदी साहेबांची मनाची बात तर लोकांनी 2दा पूर्ण केली. पंतप्रधान बनवलं. लोकांचं पण ऐका, तुमच्या मनाचं तर नेहमीच करता, लोकांचं पण ऐकत जा जरा. हा सिलेंडर महाग झालाय साहेब, सिलेंडर महाग झालेत, बेरोजगारी वाढली आहे आणि जे काही आहे ते विकलं जातंय. रेल, तेल, भेल. तुम्हाला तर मान साहेब, जेव्हा जेव्हा काही बोलण्याची संधी मिळते तेव्हा तुम्ही विरुद्धच बोलता. सभापतींच्या चेंबरमध्ये तुम्हाला काहीतरी बोलायला सांगितलं तर तुम्ही पूर्ण जंगलाचा कायदाच ऐकवलात. खरं तर ते विरुद्ध नसतं. जर विरुद्ध बघाल तर तुम्हाला ते सरळ दिसेल. त्या अधिवेशनात प्रचंड तणाव निर्माण झालेला. तर सभापती साहेब म्हणाले, भगवंत यार अजूनही वाटते आनंदी नाहीत सर्व, वातावरण थोडं हलकं करा ना. लाफ्टर इज बेस्ट मेडिसिन. तर थोडं औषध द्या तुमचं. तर मी एक गोष्ट सांगितली, तुम्हाला पण सांगतो, थोडा तणाव कमी होऊन जाईल. निवडणूक आयोगाने जंगलात सार्वजनिक निवडणुका जाहीर केल्या. निवडणूक आयोगाने जशा जंगलात सार्वत्रिक निवडणुका जाहीर केल्या, आपल्या आपल्या प्रचाराच्या तयारीला लागले प्राणी सारे. सिंह महाराज बकरीच्या घरी गेले, म्हणाले, ताई नमस्कार आहे आणि सांगा सगळं कसं काय आहे. बकरी म्हणाली, सगळं ठीक आहे, पण माझं मन जरा विचलित आहे की सिंह माझ्यासमोर दोन्ही हात जोडून उभा आहे. सिंह म्हणाला, ताई लाजवू नका, आता आपण जंगलात एकता आणि अखंडतेने राहू. तुमच्या पाहुण्यांना समजावून सांगा की शेर अंकल काही नाही बोलणार. आजच्या नंतर तुमचं कुटुंब तुम्ही आनंदित ठेवा. फक्त येत्या निवडणुकीत माझं निवडणूक चिन्ह तुम्ही लक्षात ठेवा. आता पुढे काय वातावरण होतं. चंबळ रंगीबेरंगी झेंड्याने रंगले होते. चंबळ रंगीबेरंगी रंगाने रंगले होते. मांजर उंदरांना मोफत ब्लँकेटचे वाटप करत होते. कोल्ह्याला सांगितलं गेलं की अर्ध जंगल तुझं होईल. न्यायाधीश महाराज ऐका, कोल्ह्याला सांगितलं गेलं की अर्ध जंगल तुझं होईल. घुबडाला म्हणाले, आम्हाला मधल्या दिवसाही अंधार असेल. उंदरांना वचन दिलं की गरुड शिल्लक राहणार नाहीत, कारण गरुड त्यांना पंजामध्ये उचलून घेऊन जातात. उंदरांना वचन दिलं की गरुड राहणार नाहीत आणि गरुडांना आश्वासन दिलं की उंदीर कधी कमी पडणार नाही. त्यामुळे दिवसभर प्रचार केल्यानंतर सिंह आपल्या घरी येतो. माझ्या प्रिय सिंहिणी, तू संपूर्ण जंगल वेढणारी माझी राणी. सिंहीण म्हणाली, सिंहोबा नवरोबा, मला तर बाहेर शहरात जावंसं वाटतं. आता एक मऊ मऊ नाजूकसा ससा खावंसं मनाला वाटते. सिंह म्हणाला, अगं प्रिये, माझ्या विनंतीला नको अंतर. ससे जितके खायचे तितके खा, पण निवडणूक झाल्यानंतर प्लीज. बरोबर. मला यामध्ये इतकंच सांगायचं आहे की लोकांना पहिली वचनं दिली जातात, नंतर 5 वर्ष एका सशाप्रमाणे वागवलं जातं की जोपर्यंत पुढची निवडणूक येत नाही तोपर्यंत त्यांना नोचत राहा. हा कर लावा, तो पण त्यांच्यावर कर लावा. प्रत्येक टॅक्स फक्त जनतेवरच का लागतो. मी या नीतिमत्तेचा आहे की जर नेत्यांना मोफत वीज मिळते, नेत्यांसाठी टोल नाके जर मोकळे आहेत, तर मग जनतेसाठी का नाही. जनतेनेच जर नेता बनवलं तर मग सगळं जनतेचंच आहे ना. पण तुम्ही एकही संधी सोडत नाही लोकशाहीवर कमेंट करण्याची. माझ्या पक्षाचे प्रमुख आहेत, त्यांनी दिल्लीमध्ये सुरुवात केली आणि महिलांना बस सेवा मोफत आहे, उपचार मोफत आहेत, शिक्षण मोफत आहे. तेव्हा मग म्हणतात जे विरोधी पक्षवाले आहेत ते की हा केजरीवाल फुकटात रेवडी वाटप करत आहे, मोफत रेवडी. मी म्हणतो की ठीक आहे, 300 युनिट वीज, थोडे उपचार, बसचा प्रवास, ही तर रेवडी वाटायला लागली फ्रीमध्ये दिलं तर मग प्रत्येक घरात 15 लाख येतील हे पापड कोणी विकलेले ते लक्षात नाही. तर मी तर तिथेही संसदेत पण मी हेच बोलायचो की सांगा मोदीजी, अच्छे दिन कधी येणार आहेत. तर चला जनतेमध्ये विचारूया कोणाला काही प्रश्न विचारायचे आहेत. मी एका इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला ऐकलेलं, एकदा तुम्ही विदेश जात होता, तेव्हा एअरलाइन्स पण विदेशी होती, लोक पण विदेशी होते, तर तेव्हा तुम्ही एअर होस्टेस बरोबर आपली भाषा बनवून बोलला होतात.
तर तो किस्सा काय आहे तो आम्हाला सांगाल का? याचं नावही जर तुम्ही सेल्फ कॉन्फिडन्स ठेवलं तर जास्त चांगलं होईल. सेल्फ कॉन्फिडन्स कसा असला पाहिजे. मी जात होतो, न्यूयॉर्कची फ्लाईट होती, एअर फ्रान्सची, इथून पॅरिसवरून न्यूयॉर्क. तर पॅरिसवरून न्यूयॉर्कपर्यंत या बाजूला गोरे बसलेले, या बाजूला थोडे काळे बसलेले आणि मधला मॉडेल मीच होतो. मी विचार केला 9.5 तासांची फ्लाईट आहे. मानसाहेब, 9.5 तास जर तुम्ही नाही बोललात तर मुतखडा होण्याची शक्यता आहे. काय बोलणार यांच्यासोबत 9.5 तास? तर काहीतरी करूया. तर मी जे माझ्यासोबत होते ते को पॅसेंजर आर्टिस्ट होते, ते शो करायला जात होते. मी आता म्हटलं मी एक पंगा घेणार आहे, मला माहीत नाही पुढे काय होईल ते. तुम्ही गुपचूप झोपून जा, तुम्ही माझ्यासोबत नाही जात. मी बेल वाजवली, एअर हॉस्टेस आली. येस, मे आय हेल्प यू. मी आपल्याकडून एक भाषा बनवून एवढा कॉन्फिडन्समध्ये बोललो. मी म्हणालो बलबिस्तेल आला, अंगलवस्ती आलस्तील आला, आलहस्तेल आला, आलहस्तेल आला, उलुरस्तेल आला, बुलबस्ते. ती म्हणाली पार्डन. मी म्हणालो अंग्लिस्तेल आला, बुलस्तेल आला, भुलस्ता, आलहस्तेल आला, उरस्तील आला, इमलिस्तीवाला, भुलस्ती. ती म्हणाली सॉरी सर, आय कांट अंडरस्टँड युअर लँग्वेज. मग मी बॉडी लँग्वेजमधून रागावलो. इम्बलिविस्ता लँग्वेज डेरेविस्ता हेरेविस्ताला आला. इम्बलिविस्ती एअर इंडिया, रूलविस्ती लुक्तान्सी, इम्बलविस्ती एअर फ्रान्सी, रूलाविस्ती रिंगर. आता रजतजी, तिला समजलं की हा आपल्या एअरलाइन्सला शिव्या घालतो माणूस. लुक्तान्सा पण बोललो ना मी मध्येच. ती म्हणाली वेट आणि प्लेनच्या कॅप्टनला घेऊन आली. कॅप्टन आला. ओ येस प्लीज. एमिरा विस्ता येस प्लीज, आयरा विस्ता फ्री कॉटा फ्लायरा, हिरी विस्ता लहरा विस्ता इन्नी विस्ता बेलोस्ती. मला म्हणाला प्लीज कम विथ मी. मला पुढे घेऊन गेला. माझ्या तोंडाजवळ माईक लावला. पुढे जाऊन स्पीक. मी म्हणालो लाला इंग्लिस्ती वेरिस्ती लाला इंग्लिस्ती लाला बेलोस्ती. तर माझ्या आवाजाची पूर्ण फ्लाईटमध्ये अनाऊन्समेंट झाली. आता तो इंग्लिशमध्ये अनाऊन्समेंट करत होता की ज्या माणसाला ही भाषा समजते त्याने त्वरित आमच्याशी संपर्क साधा. सर, आता खरंच अशी भाषा असेल तर कोणी संपर्क साधेल? ती तर माझ्याने देखील दुसऱ्यांदा बोलली जात नव्हती. मी पण एकच शब्द लक्ष ठेवला, बेलोस्ती, शेवटचा. त्यामुळे त्यांना वाटेल की एकाच गोष्टीवर अडलाय. मला म्हणाला तुमचं सामान कुठे आहे? मी म्हटलं गिरगिस्ते. तिकीट अप. मला फर्स्ट क्लासमध्ये घेऊन गेले. पहिल्यांदा असं झालेलं, पहिल्यांदा. हा सेवा सुरू झाली माझी. मी जे मागीन ते माझ्यासाठी येत होतं. मागून एक एअर हॉस्टेस आली. माझ्याकडे एक चिठ्ठी दिली तिने. ती म्हणाली युअर को पॅसेंजर हॅज सेंट फॉर यू. त्यावर पंजाबीमध्ये लिहिलेलं, यार सानू भी इथे बुलाला. मी त्याच चिठ्ठीच्या मागे परत लिहिलं, सॉरी, ही माझी मेहनतीने कमावलेली सीट आहे. प्रत्येक येणारी जाणारी एअर हॉस्टेस मला विचारून जायची, आर यू ओके? मी म्हणायचो बुलवस्ती बुलवस्ती. मग सगळं ठीक झालं. असा किस्सा झाला. तुम्ही खूप चांगली गोष्ट सांगितलीत की सेल्फ कॉन्फिडन्स किती मोठी गोष्ट आहे, कुठून कुठे पोहोचवते.